सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आज 19 मार्च गुरुवार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं आलेले आहे, जे की या 19 जिल्ह्यांमध्ये आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमावण्यास सुरुवात। गुढीपाडव्यानिमित्त 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं आलेले आहे। तर मुख्य बातमी काय आहे, तर आता 3000 रुपये इथं गुढीपाडव्याच्या निमित्ताने वाटपास सुरुवात झालेली आहे, जे की या 19 जिल्ह्यांमध्ये। तर आता या 19 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहून घ्या। यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, तर आता या 19 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे तर जमावण्यास सुरुवात। यानंतर जे ते आपलं धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार, तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर आता या 19 जिल्ह्यांची सुद्धा यादी आपण इथं पाहणार आहे। तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, ज्यांनी लाडक्या बहिणींची KYC केलेली आहे, त्याचप्रमाणे आधार बँक पासबुकची लिंक आहे, पात्रता यादीमध्ये त्यांचं नाव आहे, लाडक्या बहिणींच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, KYC केलेली आहे, नवीन GR नुसार इथं आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। तर आता यामध्ये कोणाला पैसे तर मिळणार नाहीत, ज्यांचं आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहे म्हणजे इनॲक्टिव्ह आहे, कागदपत्र अपूर्ण आहेत, लिस्टमध्ये नाव नाही, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे तर येणार नाही। तर आज जे की 19 मार्च गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये 19 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहे, जे की पैसे तर जमावत आहे। यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, तर एकूण 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे तर खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे। काय झालेली आहे, खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। यानंतर जे ते आपलं पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे। असं नाही की सर्वच महिलांना एकाच वेळी पैसे तर येतील। आज 19 मार्च गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की 3000 रुपये टप्प्याटप्प्याने इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर आज जे की 19 मार्च गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे तर येणार आहे। असं नाही की सर्वच एकाच वेळी पैसे ते येतील। आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी संपर्क करा, लेखी अर्ज द्यायचा आहे। तर लेखी अर्जामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज, तर महोदया मी खाली सही करणारी जे की तुमचं नाव लिहा, पत्ता, लाडकी बहीण योजना पात्रता यादीमध्ये नाव असून तुमची KYC केलेली आहे असं तुमच्या मनानं मान्य लिहायचं आहे। त्याचप्रमाणे तुमचं इथं नाव लिहा, आधार कार्ड क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, दिनांक, स्वाक्षरी। तर आता गुढीपाडव्यानिमित्त जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं जमा होत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 3000 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे। ज्यांना कोणाला आलेलं नसतील तर अशांसाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, 181 वरती कॉल करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कागदपत्रामध्ये काही त्रुटी आहे का पैसे आलेले नाही हे तुम्ही विचारू शकता। तर आता यामध्ये नवीन फॉर्मबद्दल सुद्धा इथं लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे। तर आता लाडक्या बहिणींचे फॉर्म लवकरच इथं सुरू होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, गाव, पत्ता, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, IFSC कोड, मोबाईल नंबर, याचप्रमाणे आता खालील अटी तुम्हाला इथे लागणार आहे। अर्जदार महिला जे की महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे। सर्व माहिती तुम्हाला अचूक इथं भरायची आहे। अर्ज कुठे द्यायचा आहे, तर अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका व महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तुम्ही लेखी अर्ज देऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता। तर आता पोर्टलवरून जे काही अर्ज आहे इथं बंद आहे सध्या, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते आता सध्या बंद आहे। तर आता 31 मार्चपर्यंत जे की तुम्ही लाडक्या बहिणींची जे की ज्यांची कोणाची KYC चुकलेली असेल तर अशाने KYC दुरुस्ती करू शकता। तर आता जे की 31 मार्च लाडक्या बहिणींसाठी मोठी संधी आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणींची 31 मार्चपर्यंत KYC केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ बंद होऊ शकतो।
तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे. नवीन फॉर्मबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल.